चालला हिवाळा जाणार नाही तुझा रंग हो निराळा काय झालं माझी बाय बाय काय झालं माझी बाय बाय काय झालं माझी बाय बाय काय झालं माझी बाय बाय। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ ट्रेंडिंग रीलवरती होणार आहे। जे काही बाळावाले जे ट्रेंडिंग रील चालू आहे मित्रांनो, या ॲक्टरचे तुम्ही बघितलं असतील, खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे, म्हणून आपण याच्यावरती हा व्हिडिओ केलेला आहे। व्हिडिओ खूप छान झालेला आहे। व्हिडिओ तुम्ही बघितला असेल सुरुवातीला, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल लागणार आहे तर हे सर्व तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप फाईलमध्ये भेटून जाईल। आणि तुम्हाला माहिती जीप फाईल कडून घ्यायची, तिथून तुम्ही जीप फाईल घेऊन त्याला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे। आणि आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कॅपकट प्रो आणि सुपर व्ही लागेल। तर हे दोघं ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एकदम इझिली भेटून जातील। टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, आणि इंस्टाग्राम आयडीची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल। तर आता चला मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी अशा प्रकारे जे काही आता आपलं सुपर व्ही आहे तर याला कनेक्ट करून इथून तुम्ही आपली जी काही सिंगापूर सर्व्हर आहे तर सिलेक्ट करून इथून तुम्ही VPN ला कनेक्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे VPN कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर जे काही आता आपले कॅपकट प्रो आहे याला ओपन करायचे। नंतर काय करायचे, अशा प्रकारे कॅपकट प्रोला क्लोज करून टाकायचे, पुन्हा ओपन करायचे आणि पुन्हा अशा प्रकारे क्लोज करायचे। अशा प्रकारे तुम्हाला फक्त 2-3 वेळा करायचे, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला जो काही नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम येत आहे तर तो येणार नाही, ठीक आहे। त्यानंतर काय करायचे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर फोटोवरती यायचे, ठीक आहे। अशा प्रकारे फोटोमध्ये यायचे आणि त्यानंतर काय करायचे, तिथून तुम्ही तुमच्या आधी कोणता एकच फोटो घ्यायचे, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही एक फोटो घ्यायचे, नंतर HDच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला। आणि फोटो पहिला असा घ्या की वरती थोडी अशा प्रकारे जागा मोकळी पाहिजे, ठीक आहे। आणि त्यानंतर फोटोची लेअर अशा प्रकारे वाढून घ्यायची 20-30 सेकंदापर्यंत। पुन्हा सुरुवातीला यायचे, नंतर ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, त्यानंतर व्हिडिओजमध्ये यायची। तर तुम्ही बीटमार्कचा जो काही आपला व्हिडिओ आहे याला इथून ॲड करून घ्यायची, इथून अशा प्रकारे, ठीक आहे। आणि त्यानंतर काय करायचं, आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बीटमार्क दिसतील, म्हणजे बीटमार्क 1, बीटमार्क 2 अशा प्रकारे बीट 1, बीट 2 नाव दिसेल तिथं तुम्ही थांबायचे, ठीक आहे। अशा प्रकारे जिथं तुम्हाला बीट 1 नाव दिसेल तर इथं थांबायचे, फोटोवरती क्लिक करून याला इथून स्प्लिट करून टाकायचे। अशा प्रकारे मित्रांनो, शेवटीपर्यंत आपले जेवढे बीट असतील तर त्यांच्यानुसार अशा प्रकारे तुम्ही तुमचा आपला जो काही वरचा मेन फोटो घेतलेला आहे त्याला अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे, ठीक आहे, पटापट। तर मी पटापट याला स्प्लिट करून घेतो। तर मित्रांनो, आता शेवटीपर्यंत बघू शकता जेवढे आता सर्व बीट होते या व्हिडिओमध्ये त्यानुसार मी आपला वरचा फोटो स्प्लिट करून घेतलेले, आणि जो काही फोटोचा उरलेला भाग होता तर इथून याला पण मी डिलीट करून टाकलेले। त्यानंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे, आणि इथं तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरचं जे काही ऑडिओ असेल तर इथून ते खाली घेऊन घ्यायचे। नंतर पुन्हा ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करून ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचे। त्यानंतर पुन्हा पूर्णपणे सुरुवातीला ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि व्हिडिओजमध्ये यायचे। इथं जो काही 11 सेकंदाचा आपला हा ॲक्टरचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दिलेला आहे, तर इथून HDच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे, ठीक आहे। आणि ह्या व्हिडिओला थोडंसं झूम करायचे आणि अशा प्रकारे थोडंसं वरती घेऊन घ्यायचे, ठीक आहे, अशा पद्धतीने। त्यानंतर पुन्हा थोडंसं स्क्रॉल करून पुढे यायचे, ठीक आहे। आणि इथं तुम्हाला एक मास्क नावाचं ऑप्शन दिसलं, याला बघू शकता, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर 1 नंबरवरती होरिझॉन्टल नाव आहे, बघू शकता, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि रेसला थोडंसं खाली ओढायचे, ठीक आहे। आणि पुन्हा जिथं बघू शकते ॲडजस्ट नाव आहे तर इथे क्लिक करायचे आणि काय करायचे, फेदरमध्ये यायचे शेवटी 3 नंबरच्या नावावरती, आणि याची जी काही रेस आहे थोडीशी वाढून घ्यायची, ठीक आहे, म्हणजे 10 पर्यंत वाढून घ्यायचे आणि याची रेस अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायची, ठीक आहे। जसं तुमच्या फोटोच्या हिशोबाने बरोबर वाटेल तसं तुम्ही इथं खालीवरती करून बरोबर वाढून घ्यायचे आणि ओके करायचे आणि टिक करायचे। नंतर बघू शकता इथं आपला वरती हा जो काही व्हिडिओ आहे तर तो लागून गेलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर काय करायचे, पुढे जे काही आपले फोटो आहे तर हे पण तुम्हाला रिप्लेस करायचे, आणि काही फोटो म्हणजे काही ठिकाणी फोटो लावायचे आणि काही ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ लावायचे, ठीक आहे। आता जसं की आता जो काही हा पुढचा पहिला फोटो याच्यावरती क्लिक करायचे, रिप्लेसमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा दुसरा फोटो रिप्लेस करून घ्यायचा अशा प्रकारे। त्यानंतर याच्या पुढचा जो काही फोटो आहे हा वाला तर इथं आपल्याला व्हिडिओ लावायचे, तर व्हिडिओमध्ये यायचे आणि 2 सेकंदाचा व्हिडिओ घेऊन घ्यायचे आणि ओके करायचे। पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे, रिप्लेस करायचे, इथून तुम्ही तुमचा
पुढचा फोटो घ्यायचे. पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओ घ्यायचे 2 सेकंदाचा. अशा प्रकारे तुम्ही जे काही फोटो आहे आणि व्हिडिओ आहेत तर ते रिप्लेस करून घ्यायचे. ठीक आहे, म्हणजे एक फोटो आणि एक व्हिडिओ अशा प्रकारे तुम्ही रिप्लेस करायचे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे सोपं आहे. ठीक आहे, जशा प्रकारे मी करतोय तशा प्रकारे तुम्ही फक्त करायचे. ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे एक फोटो एक व्हिडिओ, एक फोटो एक व्हिडिओ, एक फोटो एक व्हिडिओ आणि एक फोटो एक व्हिडिओ अशा प्रकारे 4 फोटो आणि 4 व्हिडिओ तुम्ही शेवटी लावून घ्यायचे. ठीक आहे, आता एवढं सर्व झाल्यानंतर काय करायचे, पूर्ण अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायची ॲड ओव्हरलेमध्ये यायची, फोटोजमध्ये यायची. इथं तुम्हाला बाळा नावाची पेन भेटून इथून घ्यायची, ॲड करून घ्यायची. नंतर आता ही पेन अशा प्रकारे पहिला फोटो एवढं ओढून घ्यायचे, 2 बुटून अशा प्रकारे छोटेसे करून अशा प्रकारे बाजूला एका साईडला इथं लावून घ्यायचे. ठीक आहे, नंतर अजून पुढे यायचे आणि इथून अजून तीच PNG ॲड करायची. ठीक आहे, HDच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि PNGला शेवटीपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्णपणे वरतीपर्यंत ओढून घ्यायचे आणि PNGला इथं वरती एका साईडला लावून घ्यायचे. आणि छोटं वगैरे तुम्हाला जेवढं करायचं असेल तेवढं करून बराबर इथं एका साईडला इथं तुम्हाला जसं वाटेल तसं बराबर लावून घ्यायचे. ठीक आहे, इथं बघू शकता. तर मी थोडंसं रोटेट करून लावून घेतलेले. त्यानंतर आता आपल्याला सर्व फोटोंना ॲनिमेशन लावायचे आणि काही व्हिडिओ इफेक्ट लावायचे. ठीक आहे, आता सर्वात आधी काय करायचं, अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. आता सर्वात आधी आता इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. ठीक आहे, आणि त्यानंतर काय करायचे, ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायची अशा पद्धतीने. आता हा इथं आल्यानंतर इथं काय करायचे तुम्ही, सुपर लार्ज म्हणजे लार्ज स्पॉट नावाचा जो काही आपला व्हिडिओ इफेक्ट आहे ब्लरवाला, तर इथून हा घेऊन घ्यायचे. ऑब्जेक्ट्समध्ये येऊन ऑल व्हिडिओज करून घ्यायचे इथून आणि ओके करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे एवढं सुरुवातीला करून घ्यायचे. आणि त्यानंतर अजून पुढे यायचे अशा प्रकारे पुढे येत चालायचे. आता पुढे आल्यानंतर जो काही आपला पुढचा फोटो याच्यावरती यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे या फोटोवरती यायचे. आता इथं आल्यानंतर काय करायचे तुम्ही, बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि थोडंसं स्क्रॉल करून पुढे यायचे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे अशा पद्धतीने. आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर काय करायचे, इथून तुम्ही काय करायचे, अशा पद्धतीने खाली येत चालायचे आणि इथं तुम्हाला एक मशिनिकल नावाचा बॉडी इफेक्ट आहे, बघू शकता. इथून घ्यायचे, ओके करायचे आणि याची रेस अशा प्रकारे कमी करायचे. पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे, हा व्हिडिओ सोडून द्यायचे, डायरेक्ट फोटोवरती यायचे, बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे आणि पुन्हा इथून काय करायचे तुम्ही, पुढे यायचे अशा प्रकारे. तर इथं तुम्ही हॉरिकेन म्हणून अशा प्रकारे बघू शकता, हा बॉडी इफेक्ट इथून घ्यायचे, ओके करायचे आणि याची रेस पण कमी करायचे. पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे, बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि पुन्हा इथून टोटेम फ्लेम नावाचा जो काही हा बॉडी इफेक्ट इथून घ्यायचे, टिक करायचे, याची रेस कमी करायची. जो काही शेवटचा फोटो आहे म्हणजे हा पुढचा, याच्यावरती यायचे, बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे आणि याला पण तुम्ही इथून तुम्हाला जो काही छान वाटेल तुम्ही तो बॉडी इफेक्ट लावून घ्यायचे. जसं की इथून आता मी हॅलो नावाचा जो काही हा बॉडी इफेक्ट इथून लावून घेतो आणि ओके करून इथून अशा प्रकारे याची रेस कमी करून घेतो. अशा प्रकारे तुम्ही 4 इथून बॉडी इफेक्ट लावून घ्यायचे. पहिला फोटोला मशिनिकल, दुसऱ्याला हॉरिकेन, तिसऱ्याला टोटेम फ्लेम आणि चौथ्याला हॅलो. हा हे तुम्ही बॉडी इफेक्ट लावून घ्यायचे. आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना. त्यासाठी जो काही आता 2 नंबरचा आपला पुढचा फोटो याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे. ठीक आहे, इनच्या ऑप्शनमध्ये राहायचे, ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्ही इथून जो काही रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन असेल इनमध्ये बघू शकता हवाला, तर लावून घ्यायची. याची रेस अशा प्रकारे 1.4 सेकंदापर्यंत वाढून घ्यायची आणि ओके करायची. पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे, हा व्हिडिओ जसे तसं राहू द्यायचे. आता पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथून तुम्ही काय करायचे, पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे या फोटोला. त्यानंतर पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही काय करायचे, पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. त्यानंतर शेवटच्या फोटोवरती यायचे आणि याला काय करायचे तुम्ही, फेल राईट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो लावून घ्यायचे. किंवा मित्रांनो इथून तुम्ही थोडंसं पुढे यायचे आणि पुढे इथं तुम्हाला एक स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन दिसेल, तर इथून हा लावून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटोंना हे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे, जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितलेले ते तुम्ही पटापट लावून घ्या. ठीक आहे, आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचे. आता सिम्पली क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, खालचे रेस फुल वाढून घ्यायचे, वरती ॲरो दिलेले ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.